मित्रांनो, बिग बॉसने एक टास्क प्लॅन केला होता. तो टास्क खरंच खूप भारी होता. खूप मेहनतीने त्यांनी सगळं प्लॅन केलं होतं. पण बिग बॉसच्या प्लॅनिंगवरती ज्यांच्याकडे पॉवर की होती, त्या सगळ्यांनी पाणी ओतून टाकलेलं आहे. नक्की काय झालंय याबद्दल चर्चा करूया. त्याचबरोबर घरामध्ये एक अननोन ग्रुप बनत चाललेला आहे आणि तो गेम कशा पद्धतीने पुढे न्यायचा याबद्दल डिस्कशन करतोय. तर काही लोकं फुटेज घेण्यासाठी मरमर करत आहेत. जसं की तन्वी असेल, त्याचबरोबर रुचित असेल, या लोकांना फक्त फुटेजची गरज आहे आणि काही लोक एकदम स्मार्ट प्ले खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की आजच्या एपिसोडमध्ये काय झालंय चला सविस्तर बोलूया. चला एपिसोडची सुरुवात करूया. सुरुवातीलाच बिग बॉसने सगळ्याला सांगितलं की आता जे आहे ते आम्ही तुम्हाला एक चान्स देत आहे, ते म्हणजे गोल्डन राशन कार्ड जिंकण्याचा. त्यासाठी तुम्हाला 3 टास्क कंप्लीट करायला लागतील. जर का तुम्ही ते तिन्ही टास्क कंप्लीट केले तरच तुम्हाला ते गोल्डन राशन कार्ड मिळेल. आता ह्या 3 टास्क दरम्यान प्रत्येक वेळेस 4-4 लोकांनी येऊन टास्क करायचा होता आणि समोरची जी म्हणजे ज्यांनी पॉवर की घेतलेली आहे, या लोकांनी ती 4 लोकं निवडायची होती आणि त्यांनीच तो टास्क कंप्लीट झाला की नाही याचा निर्णय द्यायचा होता आणि प्रत्येक टास्क कंप्लीट करायला 6 मिनिटं वेळ होता. हे सगळं तर तुम्ही पाहिलं. पण इकडे पॉवर कीवाल्यांनी बिग बॉसचं जे प्लॅन आहे त्याच्यावरती पाणी कसं फिरलं हे थोडंसं समजून घेऊया. बिग बॉसने प्लॅन केला होता. त्याला असं वाटलं होतं की पहिलं तर ही 4 लोकांची निवड करताना या पॉवर कीवाल्यामध्ये वाद होतील. पण वाद तर झालेच नाहीत. उलट काय केलं या लोकांनी, पटकन निर्णय घेतला, पटकन डिसिजन दिला आणि बिग बॉसनी जे प्लॅन केलं होतं त्याच्यावरती पाणी फिरलं. पहिलं जे आहे तो बेडरूम व्यस्त झाला होता. 4 लोकांना निवडलं. आता ही 4 लोकं कोण आहेत? विशाल, ओमकार, अनुश्री, आयुष. आता या 4 लोकांना बेडरूम जसा फोटोमध्ये दिसत होता तसाच तंतोतंत लावायचा होता. आता या लोकांची निवड करताना ज्यांच्याकडे पॉवर की होती म्हणजे करण होता, दीपाली होती, तन्वी होती, त्याच्यानंतर सोनाली होती. या सगळ्यांमध्ये एकमत नव्हतं तरीसुद्धा 4 लोकांना निवडलं. सोनालीचं कसं होतं, की बाबा तुम्ही ठरवा आणि नंतर मी बोलणार, "ए मला नाही पटलं, मला नाही पटलं." तर सोनाली ही नेहमी करत होती आणि पहिला ज्यावेळेस राउंड कंप्लीट झाला, ज्यावेळेस ते फुटेज बघितलं सगळं आणि असं दिसलं, की "अरे हे काय अस्तव्यस्त रूम करून झालेलं आहे आणि हा फक्त 6 मिनिटात सेट करायचा आहे." या 4 लोकांनी जबरदस्त एफर्ट केला आणि बेडरूम सेट करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या एफर्टला गरज दाद द्यायला पाहिजे नव्हती. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट विस्कळीत पडलेली आहे, तिला जर का चांगल्या पद्धतीने नीट करायचं आहे, तर तेवढी मेहनत करणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट म्हणून या 4 लोकांनी डिसिजन दिला, की ठीक आहे, तंतोतंत नाही, पण अन्न जे आहे त्या लोकांना मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही सगळं करत आहे. आता हा अन्नाचा जो विषय आहे, याच्यामध्ये लोकं पलटताना बघायला मिळाली. रुचिता सुरुवातीला म्हणे, की तंतोतंत नाहीये, त्यामुळे मी होकार देणारच नाहीये. नंतर तिला सांगितलं, की बाबा जेवणाचा विषय तर हो म्हणाली. म्हणजे ती त्याच्या मतावरती ठाम नाहीये. लगेच इन्फ्लुअन्स होणारी कंटेस्टंट आहे रुचिता जामदार. करण सोनवणेचं पण असं होतं, ठीक आहे तंतोतंत नाहीये, पण जेवणाचा विषय तर देतो. यार करण बोलताना तरी ठाम वाटतोय, पण तरीसुद्धा तिकडे बदलला. आता या लोकांना ही गोष्ट समजत नाहीये. जर का बिग बॉसने यांना या घरामध्ये आणलेलं आहे, तर ते उपाशी ठेवणार नाहीयेत. बिग बॉस यांना काही ना करून काहीला देणारच. मग ते फ्रूट असतील किंवा इतर गोष्टी असतील किंवा टास्क कॅन्सल झाला तर दुसरा राशन मिळायचा ऑप्शन देणारच. पण तरीसुद्धा जेवणाची गोष्ट पुढे करून या लोकांनी तो टास्क जो आहे, जसा बिग बॉसने प्लॅन केला होता तसा होऊच दिला नाही आणि या सगळ्यामुळे बिग बॉसने केलेल्या प्लॅनिंगवरती माती फिरली. कारण दुसऱ्या राउंडला पण तुम्ही बघितलं, की 4 लोकं आली होती. त्यामध्ये प्रभू होता, रोशन होता, दिव्या होती आणि राधा होती. ही सगळी लोकं येऊन मेहनत करताना दिसत होती. पण यांच्या मेहनती व्यतिरिक्त जे बी टीमने टास्क चांगला करण्यासाठी एफर्ट लावायला हवे होते, ते एफर्टच लावले नाही. त्यामुळे बिग बॉसचा जो आहे, तो सगळा प्लॅन पाण्यात गेला. इकडे राकेश बापटचं एकच मला वाक्य आवडलं, की तुम्ही ह्युमॅनिटी दाखवली आणि त्याच्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने टास्क खेळला. पण ह्युमॅनिटी दाखवायची वेळ ही गेममध्ये नसते. खऱ्या आयुष्यात तुम्ही ह्युमॅनिटी दाखवा. हा एक गेम शो आहे, हे सगळे विसरून गेलेले आहेत. बिग बॉसने जर का एवढा मोठा टास्क प्लॅन केलेला आहे, तर त्या टास्कमधून नंतर काहीतरी पुढे मिळणार असेल किंवा ते टास्क परफॉर्म झाल्यानंतर या लोकांचंच फुटेज बाहेर दिसणार आहे आणि इथूनच त्यांची फॅन फॉलोइंग सुद्धा तयार होणार आहे. पण तरीसुद्धा या लोकांनी हा टास्क एवढा लाईटली घेतला, एवढा लाईटली घेतला, मला अक्षरशः हसायला येत होतं. म्हणजे रुचिता स्टेटमेंट बदलत होती, तन्वी स्टेटमेंट बदलत होती, दीपाली सय्यद तर असं दाखवतात की त्या एकदम माणुसकीच्या धनी आहेत. त्यांच्यासारखी माणुसकीबाज कोणीच नाहीये. आणि सोनाली राऊत कसं की आम्हाला थोडं एंटरटेन करा म्हणजे फुटेज घ्यायची कामं. दुसरं काही सुद्धा नाही. ज्या लोकांनी टास्क परफॉर्म करायचा होता त्यांनी परफॉर्म केला. पण ज्या लोकांच्या हातात टास्क कंडक्ट करणं होतं, त्या लोकांनी टास्कची माती केली. त्यामुळे बिग बॉस सुद्धा रागावले आणि बिग बॉसचं हे म्हणणं होतं की "अरे कशाला?
म्हणजे मी तिसरा राउंड घेतच नाही ना. तुम्ही हे जे काय करताय ते मला पटलंच नाही आणि त्यामुळे बिग बॉसने गोल्डन राशन कार्ड देऊन टाकलं. असंच देऊन टाकलं. पण याचा परिणाम पुढे येणाऱ्या काळामध्ये याच कंटेस्टंटला भोगायला लागणार आहे. विचार करा, जर का टास्क नाही झाला, त्यामुळे या लोकांचं फुटेज किती मोठ्या प्रमाणावर कापलं गेलं. कदाचित तिसऱ्या राउंडमध्ये वेगळा काहीतरी टास्क असता, तिकडे अजून वेगळं काहीतरी दिसतं. त्या टास्कमधून एखादा नवीन महाराष्ट्राला हिरो मिळाला असता. पण या लोकांचं असं चाललेलं आहे की भाई तू भी चल, मैं भी चल, हम साथ साथ चल आणि हम साथ साथ है, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे हा टास्क जो आहे बिग बॉसने प्लॅन केला तसा नाही झाला आणि त्यामुळेच बिग बॉस सुद्धा या लोकांवरती नाराज झालं. गोल्डन रेशन कार्ड दिल्यानंतर काही लोक खूप नाराज होते. त्यांचं असं म्हणणं होतं की यार आमच्याकडून चूक झालेली आहे बिग बॉस, आम्ही काहीतरी करून आता हा टास्क खेळलो असतो, इथून पुढे अशी चूक होणार नाही. पण ज्यावेळेस तुमच्याकडे संधी होती त्यावेळेस तुम्ही गोष्टी केल्याच नाही. आणि मला असं वाटतंय की ज्या पद्धतीचे हे कंटेस्टंट आहेत या लोकांना बिग बॉस हे समजलेलंच नाहीये. जसं विशाल बोलला की सोनाली राऊतला तुम्ही जेवण नाही दिलं तर ती हिरो होईल, तिच्या विरुद्ध अख्खं घर दिसेल आणि महाराष्ट्राला असं वाटेल की सोनालीला वाईट टाकलं जातंय. तसं या लोकांनी बिग बॉस समजून घेणं गरजेचं आहे. सागर कारंडे असेल, विशाल असेल, हे वारंवार कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की तुम्ही आमचा हा माणूस निवडू नका, प्रभू निवडू नका किंवा तुम्ही आम्हाला होकार द्या, कारण त्यांचा तो गेम होता. पण ज्या लोकांच्या हातात पॉवर की होती, ज्यांनी शॉर्टकट निवडला होता, ॲक्च्युअली त्यांनी या टास्कची माती केली आणि तो सगळाच्या सगळा टास्क खराब करून टाकला, असं मला तरी वाटत आहे. गोल्डन राशन कार्ड मिळाल्यानंतर घरातल्यांना राशन आलं आणि बिचारं ते पोरगं फायनली चहा पिलं. प्रभू चहा पिला आणि काय फुरक्या मारत चहा पिला तो. म्हणजे कालपासून ओरडत होता की बिग बॉस साखर पाठवा, साखर पाठवा. बिग बॉसने साखरही पाठवली, दूधही पाठवलं आणि बिचाराला चहा मिळाला. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट घडलेली आहे. ती गोष्ट म्हणजे कालच्यासारखं आजही प्राजक्ता शुक्रे यांनी खूप छान असं गाणं म्हणलेलं आहे, आने वाला कल जाने वाला है. आणि ज्या पद्धतीनं ते गाणं आणि ज्या पद्धतीचं ते एडिट आहे, कालही मी फॅन झालो होतो, आजही मी फॅन झालो. इकडे काही इमोशनल गोष्टी पाहायला मिळाल्या. जसं की रुचिता म्हणली की मला येताना माझ्या बाबाशी बोलताच आलं नाही. मुलगी जर का शोमध्ये येते आणि तिला येताना तिच्या बाबाला भेटताच नाही आलं, त्यासाठी ती किती मोठी गोष्ट असेल हे समजण्यासारखं आहे. आणि त्या सिच्युएशनला हे गाणं एकदम फिट बसत आहे. पण मला असं वाटतं की गाण्यापुरत्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. हा बिग बॉस म्हणजे सिंगिंगचा शो नाही आहे किंवा बिग बॉस म्हणजे मला काय येतं हे दाखवण्याचा शो नाही आहे. हा पर्सनॅलिटीचा शो आहे. या लोकांच्या पर्सनॅलिटी कधी दिसणार? प्राजक्ता शुक्रे गाणं म्हणते, रुचिता 10 वेळा तिचा स्टँड बदलते, ते म्हणते मला जेवणाचा ट्रॉमा आहे. परत तो विशालला गेम माहिती आहे त्याच्यामुळे तो रिॲक्ट करत नाही आहे. राकेश बापट अगदी शांत चाललेला आहे. सागर कारंडे चलो सब मिले सूर हमारा तुम्हारा. दीपाली सय्यदचं पण तेच आहे. म्हणजे या लोकांनी अजून खेळायला सुरुवातच केलेली नाही आहे. त्यामुळे एपिसोडसुद्धा फिका-फिका वाटतोय. तुम्ही बघा एपिसोडमध्ये कनेक्शन नावाची गोष्ट बनत नाही आहे. काल प्रभूबरोबर जसं थोडंफार कनेक्शन बनलं होतं, आज तसं अजिबातसुद्धा कोणाच बरोबर कनेक्शन नाही बनलं. त्याला कारण हेच आहे की या लोकांनी अजून गेम खेळायला सुरुवातच केलेली नाही आहे. या सगळ्या गोष्टीनंतर किचनमध्ये सगळेजण काम करत होते. प्राजक्ता शुक्रे असतील, दीपाली सय्यद असतील, हे बसले होते आणि तिकडे त्यांचं हे डिस्कशन चाललं होतं की लावणी कशी खराब होत चाललेली आहे. आजकाल जे चालतात ते डान्स शो चालतात. दीपाली सय्यद तर एवढ्याही थांबल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं होतं की बालबालांना स्टेजवरती येऊन नाच करायला जातोय, ही आपली संस्कृती नाही आहे, ही यूपी बिहारची संस्कृती आहे. याबद्दल डिस्कशन चालू होतं आणि पाठी राधा पाटील उभ्या होत्या. त्या या फॉर्मॅटचा डान्स करतात, त्यांचं ते काम आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना ही गोष्ट अजिबात पटली नाही. त्या पटकन तिथून बाहेर आल्या आणि थोड्याशा इमोशनल झाल्या आणि तन्वीबरोबर बोलायला लागल्या. आता दीपाली सय्यद ज्या पद्धतीने इकडे बोलत होत्या त्यांचं म्हणणं बऱ्याच लोकांना पटेल. लोकांचं हे म्हणणं आहे की लावणी हा कार्यक्रम ज्या पद्धतीने गौतमी पाटील असेल, राधा पाटील असेल किंवा अजून कोणी मुले असतील यांनी खराब करून टाकलाय, या मताशी मी सुद्धा सहमत आहे आणि तुमच्यापैकी बरेच लोक सहमत असतील. पण इकडे मला हा प्रश्न पडलाय की या लोकांना ऑडियन्स आहे, आत्ताच्या लोकांना हा नवीन पॅटर्न बघायला आवडतोय, तर या मुलींनी तो नवीन पॅटर्न का करायचा नाहीये? जर का गौतमी पाटीलचा शो लोक बघायलाच नाही गेली तर तो शो फ्लॉप होईल ना. लोक हजारोच्या संख्येने गर्दी करतात आहे, स्टेडियमच्या स्टेडियम हाऊसफुल होतात आहे राधा पाटीलला बघायला, गौतमी पाटीलला बघायला. मग आपण जे बोलतो की लावणी खराब करून टाकली, ही लावणी या मुलींनी खराब केली का बघणाऱ्या लोकांनी केली? आजकालच्या जनरेशनला हेच आवडतंय. एक लावणीचा काळ होता, अजूनही तो काळ आहे, पण नवीन पिढीला गौतमी पाटीलला बघायचंय, त्यांना दीपाली सय्यदला बघायचं नाहीये.
हा प्रॉब्लेम आहे. आता ज्यावेळेस राधा पाटीलसारखी एखादी डान्सर तिथं असते आणि तिच्या कामाविषयी अशा पद्धतीची स्टेटमेंट दिली जाते, त्यावेळेस तिला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. उद्या जर का दीपाली सय्यद यांना म्हटलं, की तुम्ही काय फालतू ॲक्टिंग करता किंवा तुमचं जे ॲक्टिंग केलेलं काम आहे ते आम्हाला अजिबात आवडलं नाही, तुम्ही बाजार मांडून टाकलाय तुमच्या ॲक्टिंगमधून, तर त्यांना नाही वाईट वाटणार का? वाईट वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी आजूबाजूला बघून थोड्याशा गोष्टी बोलल्या असत्या तर क्लिअर झालं असतं किंवा तिला विचारलं असतं, की "काय गं, तुम्ही जो करता तो कोणता फॉर्म आहे? तुम्ही वेस्टर्न डान्स करता का? किंवा काय करता? तुमच्याकडे लावणी होते का?" त्यांचा कार्यक्रम काय आहे ते नीट समजून घेतलं असतं आणि मग अशी स्टेटमेंट दिली असती, तर कदाचित मला असं वाटतं, की राधा पाटीलला एवढा राग आला नसता. पण राधा पाटील याच्यावरती थांबली नाही. ती तन्वी बरोबर गेली. आता तन्वीचं काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला, की तिला सगळीकडे दिसायचंय. तिला किचनमध्ये दिसायचंय, तिला सगळ्यांबरोबर चर्चासुद्धा करायची आणि सगळीकडे तिला दिसायचं. त्यामुळे ना प्रत्येकाला एक आधार देण्याचं काम करत असते. जाऊ दे ना गं, आपल्याला सगळेच वाईट समजतात. हां ना, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे ती सगळ्यांना खांदा देण्याचं काम करते. तसं तिने राधा पाटीलला सुद्धा खांदा दिला आणि राधा पाटीलने सुद्धा इकडे खूप मोठं स्टेटमेंट दिलंय, की म्हणे मी जरी काही नाहीये, तर ती तर कुठं काय आहे? तिनं काय केलेलं आहे, तिची पण ॲक्टिंग मला आवडत नाहीये. म्हणजे काय होतं, एका गोष्टीची सुरुवात झाली, की लगेच दुसऱ्या गोष्टीचं रिएक्शन मिळतं. ते रिएक्शन राधा पाटील यांच्याकडून आलेलं आहे. आता यामुळे काय होणार आहे, की दीपाली सय्यद बरोबर राधा पाटीलचा सीझन संपेपर्यंत जमणार नाहीये. जे कोणी शेवटपर्यंत जाईल, समजा दोघेही शेवटपर्यंत गेल्या, तर तरी खूप मोठा खटकासुद्धा पडू शकतो. कारण हे स्टेटमेंट त्यांच्या कामावरती होतं डायरेक्ट. पर्टिक्युलरली बऱ्याच लोकांचं हे इकडे म्हणणं असेल, की तो विषय तिच्यापुरता नव्हता. ते असं ओव्हरऑल डिस्कशन करत होते. पण घरामध्ये राधा पाटील एकटीच आहे आणि तीच अशा प्रकारचे शो करते. त्यामुळे तिला त्या गोष्टीचं वाईट वाटणं साहजिकच आहे आणि तसं तिने त्या पद्धतीचं रिएक्शन सुद्धा दिलेलं आहे. अजून एक इकडे गोष्ट प्रखरतेने दिसते ते म्हणजे गेल्या वेळेस जसं पॅडी कांबळे आणि सुरेश चव्हाणचा बॉन्ड बनला होता, तशा पद्धतीचा बॉन्ड यावर्षी सुद्धा आपल्याला घरामध्ये पाहायला मिळू शकतो. तो म्हणजे सागर आणि प्रभूचा. सागर कारंड्याने प्रभूची जोडी रमताना दिसते. सागर कारंडे प्रभूची मजा घेताना दिसतो आणि प्रभूला सुद्धा सागर कारंडे बरोबर राहायला आवडतंय. सागर कारंडेंनी हे ओळखलेलं आहे, की हा पोरगा जो आहे तो खूप शहाणा आहे. हा दिसणार आहे. जर का याच्याबरोबर आपण राहिलं तर आपली पण गाडी पुढे जाणार आहे. म्हणून सागर कारंडे त्याच्याबरोबर कनेक्ट करतोय आणि ही गोष्ट दिसताना सुद्धा चांगली दिसते, वाईट दिसत नाहीये. अजून एक गोष्ट सागर कारंडेबद्दल मला इकडे बोलायची, की तो व्होकल आहे, तो मध्ये-मध्ये बोलतोय. टास्कमध्ये सुद्धा तो बोलला, की "यार तुम्ही प्रभूला कसं काय निवडलं?" नंतर सोनाली भांडी घासत नव्हती, त्यावर येणारच आहे मी. पण त्यांनी मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस कुठे जोक होत असतात, तिकडे सुद्धा सागर कारंडे दिसतोय. म्हणजे ओव्हरऑल प्रेझेन्स या सगळ्या लोकांचा आहे. पण या सगळ्यामध्ये आता गेमचं प्लॅनिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. आता या सगळ्यांनी वरवरच्या रिएक्शन द्यायला सुरुवात केली. पण गेमचं प्लॅनिंग कुठून सुरू झालंय? तर करण सोनवणे, आयुष संजू आणि ओमकार जाधव या सगळ्यांच्या कंटेस्टंटबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की सोनाली जी आहे, ती एवढी पण काही शहाणी नाहीये. ठीक आहे, म्हणजे तिला आपण टॅकल करू शकतो आणि विशाल हा टॉक्सिक आहे. म्हणजेच काय, ही लोकं आता ऑब्झर्व्ह करायला लागलेले आहेत, की कोण कसा गेम खेळतंय, कोण कसं पुढे जातंय आणि तशा पद्धतीने हे रिॲक्ट करायला पण चालू करतील. मला असं दिसतंय स्पष्ट, की करण सोनवणे असेल, आयुष संजीव असेल किंवा ओमकार राऊत असेल, तिघांचा एक चांगला बॉन्ड बनेल. तर एकीकडे राकेश बापट असेल किंवा प्राजक्ता शुक्रे असेल, त्याचबरोबर दीपाली सय्यद असेल, या लोकांचा एक बॉन्ड होताना दिसेल. ओव्हरऑल जर का हा सिनेरिओ पाहिला तर करण सोनवणे असतील किंवा त्याचे ते मित्र असतील 2 ह्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती आत्ता जरी वरून-वरून छोटी वाटत असली तरी येणाऱ्या काळामध्ये ही निर्णायक ठरू शकते. कारण हे लोकं गेम ओळखून, गेमचा अभ्यास करून पुढे जाताना दिसत आहेत आणि हे म्हणजे बरं वाटतंय, की काहीतरी कोणीतरी गेम खेळायला चालू करतंय आणि हे पाहताना मजासुद्धा येते. आता मध्येच गोट्यांचा सुद्धा विषय झाला. आता तो गोट्यांचा विषय आपण किती ताणायचा? म्हणजे गुलाबजामची गोटी, रसगुल्ल्याची गोटी, खेळायची गोटी, अंड्यामधली गोटी, कसली-कसली गोटी प्रभूला बघायचे. त्या गोट्यांबद्दल आपण जरा कमीच बोलूया आणि पुढे जे आहेत त्या बद्दल जाऊया. आता काय झालं, राकेश जे आहे तो आला आणि सगळ्याला सांगायला लागला, की बाबा प्रत्येकाने आपापले टॉवेल इकडे ठेवा, तिकडे ठेवा, असं नका करू. तर ही गोष्ट विशालला आवडली नाही. विशाल म्हणे, "तू कॅप्टन नाही हां. तू सारखं-सारखं येऊन नाही सांगायचं." म्हणजे तो राकेशला नाही बोलला, पण पाठी बोलला. ॲक्चुअली विशाल हा बिग बॉसच्या घरामध्ये राहून आलाय, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्याच्यामुळे तो तशा पद्धतीने रिॲक्ट करतो. त्याला माहिती आहे, की मला माझं काम करायचंय. मला कोणाला माझ्यावरती हेवी होऊन द्यायचं नाहीये किंवा माझ्यावरती मला कोणाचे निर्णय ऐकायचे नाहीत. मला माझा निर्णय द्यायचा आहे. कारण लास्टला ज्यावेळेस ड्युटीचं डिस्कशन सुरू झालं, त्यावेळेसही तो बोलला, की "कोणाला काय करायचंय ते सांगा."
तू नाही सांगायचं की आम्ही काय करायचं. तर ओव्हरऑल त्याचा फॉर्म्युला काय आहे, की तो कोणाला स्वतःला डॉमिनेट करून देत नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे, की मी कोणाचं ऐकणार नाही. मी माझ्या पद्धतीनेच राहणार आणि म्हणजे मला असं वाटतं, की बिग बॉस मराठी सीझन 6चा विलन विशालच आहे. दुसरं कोणी नाहीये आणि हे येणारा काळ ठरवेल. हा माझा शब्द आहे. तुम्हाला कळेल, की विलन जो आहे तो विशाल आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं, की सोनाली राऊत विलन आहे. पण सोनाली राऊत एकदम फुसका बार आहे. म्हणजे आज जी सिच्युएशन झाली, या सिच्युएशनला निक्की तांबोळी असती, तर निक्की तांबोळीने तन्वीला 10 वेळा रडवली असती. त्या रुचिताला सुद्धा रडवली असती. आता तर सिच्युएशन काय होती, की सोनाली राऊत कामच करत नाहीये. तर तन्वी मॅडमला राग आला आणि बोलले, "इकडे येऊन सगळ्यांनी काम करायचं हां. आम्ही कोणाची कामं करायला आलो नाहीये. अगं तू कर ना गं काम." अशी चालू झाली तन्वी. आता तन्वीची स्ट्रॅटेजी काय आहे, की सगळीकडे बोलायचं आणि सगळीकडे दिसायचंय. मला असं वाटतं तन्वी व्यतिरिक्त इतर लोकांना सुद्धा प्रॉब्लेम झाला असता, तर ते अजून लढाई भारी वाटली असती. पण तन्वीनं जो मुद्दा उचलला तो इतर लोकांनाच पटला नाही. त्यामुळे तन्वी त्यामुळे तन्वी जी आहे ती एकदम डाऊन झाली इकडे. त्यात दीपाली सय्यद बोलले, की "ती तिचं काम करते ना, मग तू कशाला बोलते?" आता दीपाली सय्यद यांना देबीज व्हायचं आहे. त्यांना एकदम चांगुलपणाच दाखवायचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की तिने स्वतःचं काम केलं तर चालेल. पण तुम्हाला माहिती आहे, की बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांना काम करावं लागतं आणि सगळ्यांनी काम करायलाच पाहिजे आणि कामासाठी बरेच वादसुद्धा होतात आणि तोच वाद जो आहे, तो इकडे आता होताना दिसत आहे. आता मध्ये रुचिता पडते, त्यानंतर तन्वी पडते. कारण ह्यांना असं वाटतं, की आम्ही बडबड केली, बोललं, की आम्हाला फुटेज येईल. बरं ह्यांचं बोलणं त्या लेव्हलचं नाहीये. जसं जान्हवी किल्लेकरचं होतं, निक्की तांबोळीचं होतं किंवा ह्या आतून एवढ्या चांगल्या पोरी आहेत, की ह्या लोकांना असं हर्ट करू शकत नाही. जसं रुचिताला ट्रॉमा म्हणली, मला जेवणाचा ट्रॉमा आहे. त्याच्यामुळे मी अ, जेवणाचा विषय आला तर सोडून दिला. म्हणजे आतून कुठेतरी हे हलकं मन आहे. त्यामुळे त्या लेव्हलला जाऊन त्या भांडू शकत नाहीयेत. जर का भांडणंच करायचे तर मग त्या लेव्हलला जाऊन भांडणं करा. होऊ दे आर नाही तर पार. आता हे मुरलेले प्लेयर आहेत. सोनाली राऊत असेल, विशाल असेल, या लोकांना माहिती आहे की यांना भाव नाही द्यायचा. काय बाबा ठीक आहे, तू रिॲक्ट करते ना, कर रिॲक्ट. सोनाली शांत बसली, जा मी नाही करत, काय करायचं ती कर. बसली शांत. तिला माहिती आहे की मी न बोलता सुद्धा मला फुटेज मिळणार आहे आणि तन्वीने तेच केलं. ती बोलत नव्हती, हे केलं. जर का तुला करायचं नाही ना, तन्वीने स्पष्ट सांगायला पाहिजे होतं, की मी सोनालीचं काही काम करणार नाही. मी माझं काम करणार, ती तिचं काम करते, तर मी माझं काम करणार. संपला असता विषय. पण तिने बडबड करून सोनालीलाच अजून जास्त फुटेज दिलं. विशाल, मी असं सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओच्या, की विशाल कसं बोलला, की तुम्ही जर का तिला जेवण नाही दिलं, तर मग ती अजून जास्त दिसेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल. तर तुम्ही अशा काही गोष्टी करू नका. त्यामुळे या लोकांना गेम अजून समजत नाहीये. गेम जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत ही लोकं पुढे जाणार नाहीत. त्यात काय झालंय, नॉमिनेशन टास्क पण नाही झाला. नॉमिनेशन टास्क झाला असता तर खरे चेहरे पुढे आले असते. टशन झाली असती, "बाबा तू मला नॉमिनेट केलं काय? आता बघतोस तुला." ही टशन अजूनपर्यंत झाली नाहीये. आता उद्या ती टशन होणार आहे. करणने रुचिताला अक्षरशः रडवलेलं आहे. प्रोमो आलेला आहे. तो नॉमिनेशन टास्क आहे आणि नॉमिनेशन टास्कमध्ये पॉवर की किती इम्पोर्टंट आहे याचं जिवंत उदाहरण आहे. कारण ज्याच्याकडे पॉवर की आहे, तो त्या व्यक्तीला सेव्ह करू शकतो. अक्षरशः करणचे गुडघे धरलेले आहेत रुचिताने. आता नक्की काय झालंय ते उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण मला असं वाटतंय सद्यस्थितीत करण शार्प गेम खेळतोय. आयुष पण स्ट्रॅटेजी करतोय, ओमकार पण स्ट्रॅटेजी करतोय, पण कोणताही कंटेस्टंट करेक्टली कनेक्ट नाही झाला लोकांना. कदाचित नॉमिनेशन टास्क नाही म्हणून यांच्यात आपसमध्ये जेवढे वाद नाही झाले, टशन पाहायची वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस कळेल की कोण किती पाण्यात आहे. बाय द वे, इकडे रुचिता सुद्धा भांडणामध्ये पडली होती आणि दीपाली सय्यद सुद्धा रडायला लागल्या होत्या. पण त्या रडण्याला काहीतरी लॉजिक होतं का? म्हणजे तुम्ही सांगा. सगळेजण फुटेजच घ्यायचा प्रयत्न करत होते. दीपाली सय्यद यांना शिल्पा शिंदे बनायचंय, तर बाकी लोकांना नुसताच गोंधळ घालायचा आहे. तर ओव्हरऑल असाच होता एपिसोड. काय वाटतं तुम्हाला एपिसोडबद्दल आणि कोणता कंटेस्टंट तुम्हाला जास्त आवडतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा रिव्ह्यूला विसरू नका. कारण रोज संध्याकाळी असेच रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. अजून एक गोष्ट, जर का कंटेंट आवडत असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्यायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.